उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचं आणि खूप मज्जा मस्ती करायची हा आपल्या सर्वांचाच आवडता छंद, माझाही. असंच एकदा गावी असताना रात्री जेवण आवरून अंगणात सर्व भावंड बसलो होतो. सर्वांनीच आजीला गावाकडचे भूतांचे किस्से, घटना सांग म्हणून तगाता लावलेला. तशी माझ्या आजीने आम्हा भावंडांनाही सत्य घटना सांगितली, जो किस्सा आठवून आजही अंगावर शहारा येतो. आजोबांचं वय साधारणतः 30 ते 32 वर्ष असेल. त्यावेळी गावे खूप मागासलेली होती. वाहतुकीस कोणतेही साधन नसल्याने प्रवास पायीच व्हायचा. मग तो प्रवास कितीही लांबचा असला तरीही. एक दिवस आजोबांच्या बहिणीला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी आली आणि बाळाला पाळण्यात घालण्याच्या कार्यक्रमाचं सर्वांना निमंत्रण आलं. सांगितलेल्या दिवशी माझे आजोबा, चौघे भाऊ, सर्वांच्या बायका मुले असे सर्वजण निघाले. वाटकीर आणि दाट जंगलातून होती. जंगली श्वापदांची भीती असल्याने पुरुष आणि स्त्रिया असे सर्वांकडे धारदार लांबलचक कोयते ठरलेलेच. उन्हाळ्याचे दिवस असल्याने फणस, आंबे, करवंद, जांभळे असा रानमेवा खात प्रवास सुरू होता. गावापासून काही अंतर पुढे गेलो तोवर समोरच्या पायवाटेने गावचे गुरव येताना दिसले. आजोबा काही बोलायच्या आत गुरव म्हणाले, "काय ग लक्ष्या, बहिणीला पोर झालं वय? म्या बी विचारलंय म्हणून सांग तिला आणि शिस्तीनं जावा. 2 दिवसापासनं वाटतंय काहीतरी विपरीत होणार आहे. बायका पोरसने सांभाळून ने, चालतो म्या वय गा." म्हणून आजोबा पुन्हा वाटेला लागले. कार्यक्रम संध्याकाळी होता, त्यामुळे सर्वजण निवांत एकमेकांशी बोलत तर मुले दंगामस्ती करत चालले होते. पण माझी आत्या विमल, जी त्यावेळी अवघी 6 ते 7 वर्षाची होती, एरवी दंगामस्ती करणारी, पण त्या दिवशी एकदम शांत होती. सर्व गावामध्ये पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. सगळेच कार्यक्रमात गुंग झाले होते, तर लहान मुले आपापल्या खेळात दंग झाली होती. पूर्ण अंधार पडला होता. दिवे लावण्याची वेळ झाली. कार्यक्रम संपला. पुरुष माणसं जेवण करून बाहेर सोफ्यामध्ये गप्पा मारत बसले होते. सुपारीची खांड अडकीत्यात फोडून त्याचे तुकडे चघळताना इकडच्या तिकडच्या गप्पा रंगू लागल्या. मध्ये ठेवलेल्या दिव्याची वात कोणीतरी मोठी केली तशा पांढऱ्या भिंतीवर मातीच्या त्यांच्या सावल्या आणखीनच गडद झाल्या. त्या भिंतीवर चुन्याच्या बोटांनी ओढलेल्या रेघांचं ते सुरेख नक्षीकाम आणखीनच उठावदार वाटत होतं. अचानक मजघरात बायकांचा गोंधळ सुरू झाला. आजोबांनी काय झालं विचारलं तशी माझी आजी म्हणाली, "इमल कुठं दिसना?" इमल म्हणजे विमल, माझी आत्या. आजोबा म्हणाले, "बघा, इथंच कुठंतरी कोणाच्या तरी घरात असेल ती पोर. सगळीकडे बघितलं, कुठं बी नाही." बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबा एकदम चिडले. "राडाय का झालं? कोण मेलं वय? म्या बघून येतो." एवढं बोलून ताडकन उठले आणि हातात काठी घेऊन बाहेर पडले. पाठोपाठ त्यांचे भाऊ आणि दाजीही निघाले. पूर्ण गाव शोधलं. आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. घराघरात विचारलं, पण काहीच पत्ता लागत नव्हता. सगळे रिकाम्या हाती परतले. तसे आजीला आणखीनच रडू कोसळले. रात्र पुढं पुढं सरकत होती, तशी आता आजोबांना देखील काळजी वाटू लागली. बायकांचं मुसमुसणं सुरू झालं. लहान मुलं आपापल्या आईच्या पदराखाली शिरली. कळती मुलं भिंतीकडेला उभी राहून थोरा मोठ्यांच्या तोंडाकडे आशेनं पाहत होती. एका हाताने पदर सावरत आजी बाहेरच्या सोफ्यात आली आणि भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, "काहीतरी विपरीत झालं नसेल ना व? देवळात जाऊन देवी मोरं कौल लावून तरी विचारा." एवढं बोलून आजी धाय मोकळून रडू लागली. आजीचं बोलणं संपत न संपत तशी सर्व पुरुष मंडळी गावच्या गुरुवाकडे निघाली. तरातरा चालताना आजोबाच्या मनात नको ते विचार येऊ लागले. एखाद्या जंगली जनावरानं तर ओढत नसेल नेलं माझ्या पोरीला? नाही, असेल ती व्यवस्थित. सर्वजण गुरुवांच्या घरी पोहोचले. हाक दिल्यानंतर गुरुवांचा मुलगा बाहेर आला. मळका पांढरा शर्ट आणि तिगळ लावलेली खाकी चड्डीवर खेचतच विचारू लागला, "काय हो, तुझा बा कुठं आहे र?" सोबत आलेल्यापैकी एका जणानं विचारलं. "आबा पारावर असल."
एवढं बोलून त्या पोरानं जोरात हाक दिली, ए आबा कोण तर आलंय बघ. एवढं बोलून पुन्हा तो आत पळाला. पार घरापासून काही पावलावरच होता. पार म्हणजे आंब्याच्या झाडाभोवती बांधलेला कट्टा. सर्वांनी मोरच्या पाराकडे वळवला. समोरच्या एका वयस्कर व्यक्तीने हातात चुना तंबाखू अंगठ्यानं मळत विचारले, कोण का? त्यावर आजोबांचे दाजी बोलू लागले, अगं मी शिरप्या तू एवढ्या रातचा? मेवण्याची पोर कुठं गावानं हो, लय हुडकली पण काय बी सुगावं लागे ना तिचा. घरात बायका आणून बडून घ्यायला तवा कौल बघून काय झालंय ते तुम्हीच सांगा. सगळेच गंभीर झाले. दीर्घ श्वास घेत गुरव खाली उतरले. मळलेली तंबाखू जमिनीवर टाकून बटवा पुन्हा बंडीच्या खिशात सारला आणि देवळाच्या दिशेने चालू लागले. तसे सगळे लोक त्यांच्या पाठोपाठ निघाले. त्या काळी गाव अविकसित. घड्याळ गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर. वेळ अंदाजेच मोजली जायची. 9 ते 10 वाजले असावेत. सर्वजण देवळात पोहोचले. देवीला नमस्कार करून सर्व देवळाच्या पायऱ्यावर गाभाऱ्यात जिथं जागा दिसल तिथं बसले. गुरुवांना कौल लावण्यास सुरुवात केली. सर्वांच्या नजरा गुरुवावर स्थिरावलेल्या. गुरव काहीतरी मंत्र पुटपुटत होते. काही वेळानंतर गुरुवांचा चेहरा गंभीर झाला. ते आजोबांकडे पाहून म्हणाले, पाहुणं, काळजावर दगड ठेवून ऐका आणि धीर सोडू नका. आजोबांच्या डोळ्यात पाणी तरळले. काय झालं माझ्या पोरीला? त्यावर गुरव म्हणाले, धीर धर, पोर जिद्दी आहे पण काय? पण कोंबडा हरवायच्या आत ती संपल. आजोबांनी जड अंतकरणाने प्रश्न विचारला, म्हणजे काय झालंय? जनावरांना काय केलं काय? गुरु म्हणाले, नाही, जनावरांना नाही, एका पिशाच्यानं नेलंय तिला. ती अजून जिद्दी आहे पण रातभरात आल्यावर ते तुझ्या पोरीला संपविणार. कुठं आहे ती आता? पुन्हा आजोबांनी प्रश्न केला. त्यावर गुरु म्हणाले, इथनं 5 कोस लांब भूताच्या जाळीत. तुझं धाडस असल, तुला तारल, तुला भ्यात, तुला मारन, असं गुरव बोलले. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला कथा? याचा नेक्स्ट पार्ट लवकरच आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.